नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? तर आत्ता मी काय करते पहा. आता तुम्ही विचार करत असाल ही कसली फुलं आहेत. तर ही आहेत भोपळ्याची फुलं. तर आमच्या आगरी भाषेमध्ये याला आम्ही बोलतो डांगराची फुला. तर डांगराच्या फुलाची भजी कशी करायची ती तुम्हाला मी दाखवता. तर ती फुलं अशी साफ स्वच्छ पाण्याने धुवून तोडून घ्यायची आहेत आपल्याला. त्यानंतर त्याच्यामधला जो भाग आहे ना तो सुद्धा काढून टाकायचा आहे आपल्याला. तर मस्त सर्व फुलं अशी तोडून साफ करून झाली आहेत. तर आता भजीसाठी पीठ तयार करायला घेतलं आहे. तर 1 वाटी बेसन घेतलं आहे मी. त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे मी. त्यानंतर गरम मसाला, मीठ, हळद, तिखट हे सर्व त्यामध्ये घालायचं आपल्याला. तर सर्व आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्या भजीसारखं जसं आपण बटाटा भजीला पीठ करतो ना तसं आपल्याला करायचं आहे. तर हे बघा मस्त पीठ तयार झालेलं आहे आपलं. तर त्या आता मस्त तुम्ही भजी तळून घ्या. तर आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये आता आपल्याला एक एक भजी सोडायची आपल्याला फुलांची. तर दोन्ही बाजूला चांगलं पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तेलामध्ये सोडायचं आहे. तेल जास्त गरम करायचं नाही आपल्याला, मीडियम आचेवर आपल्याला भजी तळायची आहे. जास्त गरम झालं तर भजी करपतील. तर भजी मस्त आलटून पलटून घ्यायची आहेत आपल्याला दोन्हीकडून. थोडा ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. त्यानंतर आपली कुरकुरीत भजी तयार आहे. तर या मग आता भजी खायला. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.